मुंबई उच्च न्यायालयाच्या जे खंडपीठ आहे या खंडपीठाअंतर्गत पाहू शकता क्लर्क पदासाठीची जी जाहिरात जाहीर करण्यात आली होती, या जाहिरातीअंतर्गत जे उमेदवारांची शॉर्टलिस्ट आहे पात्र उमेदवारांची 37,309 पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट लिपिक पदासाठीची ही जाहीर करण्यात आली आहे। पाहू शकता या संदर्भातलं हे PDF आहे। लिस्ट ऑफ 37,309 कॅन्डिडेट्स who are provisionally eligible to appear for screening test subject to payment of याच्यामध्ये एक्झामिनेशन फीस फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क या पदासाठीची एस्टॅब्लिशमेंट ऑफ हायकोर्ट बॉम्बे याच्यामध्ये पाहू शकता मुंबई खंडपीठासाठीची आहे। यामध्ये जी जाहिरात देण्यात आली होती यासाठीची जी शॉर्टलिस्ट यादी आहे पात्र उमेदवारांची ही जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये उमेदवाराचा रजिस्ट्रेशन नंबर, उमेदवाराचं नाव आहे पूर्ण आणि डिस्ट्रिक्ट तालुका जो आहे जिल्हा याबद्दलची माहिती दर्शवण्यात आली आहे। बिलो मेन्शन कॅन्डिडेट याच्यामध्ये पाहू शकता इन्फॉर्म दॅट द डेट ऑफ मेकिंग पेमेंट शेवटची तारीख आहे 400 रुपये पेड करायची 14 जानेवारी 2025 होती। पोस्टसाठीच्या या क्लर्क पदासाठीची विल कन्व्हेड इन ड्यू कोर्स ऑन द ऑफिशियल वेबसाईट हायकोर्ट ऑफ बॉम्बे। तर यामध्ये पाहू शकता एकूण टोटल 37,309 उमेदवारांची ही पात्रता यादी जाहीर करण्यात आली आहे आणि त्याखाली पाहू शकता अपात्र उमेदवारांची 831 उमेदवारांची यादी सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स हु पाहू शकता रिस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट्स हॅव बीन रिजेक्टेड फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क म्हणजे अपात्र जे आहेत रिजेक्ट ठरले आहेत यांची याचं कारण पाहू शकता SB कलेक्ट रेफरन्स नंबर ॲज पर मेन्शन ऑनलाईन ॲप्लिकेशन टू मॅच विथ द रेफरन्स नंबर प्रोव्हाइडेड बाय द स्टेट बँक ऑफ इंडिया। तर यामध्ये पाहू शकता ॲप्लिकेशन फी पेमेंट झालेलं नाही आहे किंवा इतर जी कारणं आहेत या कारणामुळं जे रिजेक्ट झालेल्या उमेदवारांची यादी आहे 831 उमेदवारांची ही सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। अधिकृत संकेतस्थळावर ही लिस्ट उपलब्ध आहे, चेक केली जाऊ शकते। टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकण्यात आलेली आहे। या पद्धतीने ॲप्लिकेशन जे आहे क्लर्क या पदासाठीचं मुंबई खंडपीठासाठीची जी भरती परीक्षा आहे या भरती परीक्षेसाठीचं पाहू शकता क्लर्क या पदासाठीची शॉर्टलिस्ट जाहीर करण्यात आली आहे। लवकरच स्क्रीनिंग टेस्ट ही घेतली जाईल आणि त्या संदर्भातलं जे वेळापत्रक आहे अधिकृत संकेतस्थळावर जारी केली जाईल। विस्तारित जाहिरात तुम्ही या अगोदर चेक केली असेल। क्लर्क या पदासाठीच्या जी जाहिरात आहे जाहीर करण्यात आली होती यामध्ये पाहू शकता एकूण 129 पदांसाठीची ही जाहिरात जाहीर करण्यात आली होती। या पद्धतीने पात्र उमेदवारांची यादी चेक केली जाऊ शकते। स्क्रीनिंग टेस्टची तारीख जी आहे वेळापत्रक हे लवकरच जाहीर केले जाईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।